राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये कर्जमाफीसह मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे। नेमकं अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं हे आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिलीच आणि सगळ्यात मोठी घोषणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्जमाफी दिली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, 2019 मध्ये महात्मा फुले आणि आता 2026 मध्ये जी कर्जमाफी केली जाणार आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना करण्यात येणार आहे। त्याच्यानंतरचं दुसरं महत्वाचं म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। ते 1 लाख रुपये पाहिजे होतं। याच्यामुळे आता नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संतापाची लाट येणार आहे। त्यानंतरचं आहे कृषी पंपासाठी सवलत। शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या 7.5 हॉर्स पॉवर कृषी पंपाच्या वीज बिलासाठी म्हणजे 3चा पंप, 5चा पंप, 7.5चा पंप, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या पंपाच्या वीज बिलासाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। यासाठी सरकारने 20,000 कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे। यामुळे सिंचनाचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल। त्यानंतरचे सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप। शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर सिंचनासाठी वीज उपलब्ध होऊ शकते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केलेली इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कृषी पंप जोडलेले आहेत शेतामध्ये। त्यानंतरचा आहे नदीजोड प्रकल्प आणि सिंचन। या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नदीजोड प्रकल्पामुळे पाण्याचे समतोल वितरण होऊन दुष्काळी भागांमध्ये सिंचनाची सुविधा वाढवण्याचा उद्देश आहे। त्याचबरोबर कालवे, धरणे आणि सिंचन प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा आहे शेतीत AI तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाणारी शेती आपण ज्याला म्हणतो। तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारे शेती तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा करण्यात आली। यामुळे हवामानाचा अचूक अंदाज, पिकावरील रोग ओळख, उत्पादन वाढ या गोष्टीमध्ये शेतकऱ्याला मदत होणार आहे। त्याच्यानंतरचं आहे फार्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅग। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याचे काम सुरू आहे। या फार्मर आयडी मुळे सर्व योजना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, अनुदान मिळण्यात पारदर्शकता आणि डिजिटल शेती व्यवस्थापन या संदर्भात याला चालना मिळणार आहे किंवा हे सगळं सोपं होणार आहे। त्यानंतरचं आहे नैसर्गिक शेती अभियान। नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे। याचा उद्देश रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरण पूरक आणि कमी खर्चाची शेती वाढवणे। परंतु नैसर्गिक शेती हा काय शक्य विषय नाही। मग काय लोक शेतकरी का आपली शेतातली पिकं घेणं सोडणार आहेत का? शेतातली पिकं घेऊन जेवढी शक्य होईल तेवढी नैसर्गिक शेती करता येऊ शकते। त्यानंतर बळीराजा शेत पाणंद रस्ते। शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी शेत पाणंद रस्ते तयार करण्याची योजना सुरू ठेवण्यात आली आहे। यामुळे शेतीमाल बाजारात नेणे सोपे होणार आहे। त्यानंतर पशुपालन आणि पूरक व्यवसाय। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। विशेषतः महिला शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर शेती मजुरांसाठी सुरक्षा। शेतीत काम करणाऱ्या मजुरांसाठी अपघात अनुदान योजना विस्तारित करण्यात आलेली आहे। म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना जी होती तर ती आता शेतमजुरांसाठी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचा एकंदर अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। आणि मी मागे बोललो होतो की ज्या काय चालू योजना होत्या त्या चालू योजनांपैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुद्धा गुंडाळण्यात आल्याचं दिसतंय। कारण की लाडकी बहीण असेल, इतर ज्या योजना चालू आहेत त्या चालूच ठेवण्यासंदर्भात त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे, मात्र नमोसाठी निधीची तरतूद केलेली नाही। त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही योजना गुंडाळलेली की काय। त्याच्यानंतर इतर शेतीसाठीच्या अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या, परंतु सरकार डबघाईला आलेले। सरकार त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला आर्थिक विवंचनेमध्ये आहे। त्याच्यामध्येच त्यांनी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केलेली आहे। परंतु बाकी इतर ज्या गोष्टी अनेक गोष्टी होत्या त्या धोरणात्मक निर्णय घेऊन करणं गरजेच्या होत्या।
तर त्या बऱ्याचशा गोष्टी सरकारनं टाळलेल्या आहेत आणि त्या पैशाअभावी टाळलेल्या आहेत. पण तरी एकंदर मला जो हा अर्थसंकल्प वाटतो तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक 2 लाखापर्यंतची का होईना कर्जमाफी त्यांच्या पदरामध्ये पडती. आपली मागणी 3 लाखापर्यंतची होती. 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देत आहेत. आपली मागणी 1 लाखापर्यंतची होती. आपण त्या संदर्भात आंदोलन केले होते. त्याच्यानंतर एकंदर जर बघितलं नदीजोड प्रकल्प असतील त्यालाही चालना देत आहेत. परंतु दरवर्षी तेच 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 नदीजोड प्रकल्प 3 वर्षापासून तेच 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 मांडतायत. आम्हाला कधीतरी ते पोकलँड घेऊन त्याचं खोदकाम सुरू झालंय, त्याचा एक टप्पा पूर्ण झालाय, हे कधी ऐकायला मिळणार? आज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. एकंदर ज्या गोष्टी बोलल्यात त्या पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत पूर्ण केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांचा विमा असेल, विम्याची जी योजना होती ट्रिगरवाली, तिची घोषणा मुख्यमंत्री करतील असं मला वाटलं होतं, पण ती पण मुख्यमंत्र्यांनी केलेली नाहीये. म्हणजे एकंदर करंट सिच्युएशनसाठी निराशादायक आणि थोडा भविष्यासाठी आशादायक अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. म्हणजे राजा उदार झाला, हाती भोपळा दिला, अशी परिस्थिती आहे की बाबा सांगायला तर खूप मोठं दिसतंय पण पदरात काहीच नाहीये. आणि एकंदर खिशात नाही दमडीन बाजार हिंडती शेंबडी अशा पद्धतीची राज्याची गत आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे. त्याच्यामुळं सगळं व्याज भरण्यातच आपण 60-70 हजार कोटी रुपये आपल्या उत्पन्नातले दरवर्षी भरतो आहोत. एकंदर हा अर्थसंकल्प निराशाजनकच आहे. शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिसते त्याच्यावर मी आता एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करणार आहे, कारण की त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा पात्र. मग पात्र नेमके कोण? 2020 पासून घेताय का मग कधीपासून घेताय नेमके? त्या पात्रासाठी काय अटी शर्ती आहेत? इन्कम टॅक्स भरतो का नाही भरतो का, गाडी आहे का, घोडी आहे का, ट्रॅक्टर आहे का, मोटरसायकल आहे का, अशा फालतू भानगडी आता मुख्यमंत्र्यांनी समोर आणू नये. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी राबवली होती त्या पद्धतीने राबवायला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? कशा पद्धतीने होईल कर्जमाफी? या अर्थसंकल्पाविषयी जे मुद्दे सांगितले मी याबद्दल तुमचं काय मत आहे? लिहा बरं कमेंट्समध्ये. धन्यवाद.